नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. आजची खुश खबर, पगार व पेन्शन वाढ निश्चित, थकबाकी मिळणार, अर्थ मंत्रालयाचे अपडेट. या संदर्भामध्ये बातमीचे स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी, पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी संदर्भात मोठी बातमी. कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन मिळणार. कोणत्या कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन मिळणार, किती वाढीव पेन्शन व किती वाढीव पगार मिळणार, पगार वाढ केव्हा मिळणार, या संदर्भात उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास पहा. चला तर करूया आज या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. केंद्र सरकारकडून पगार व पेन्शन वाढीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन पगाराची थकबाकी केव्हा मिळणार या संदर्भात तारीख निश्चित सरकारकडून करण्यात आली आहे. थकीत पैसे मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या व पेन्शनधारकांच्या खात्यात एवढे पैसे जमा होणार आहे. या संदर्भातील सर्वात मोठे अपडेट अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे. सरकारच्या अनेक विभागांमध्ये तसेच विविध प्रकारच्या विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी पेन्शन व पगार थकबाकी वाढ संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांचा पगार सुधारणा व पेन्शन वाढ सुधारणा प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. प्रस्ताव मंजूर केल्याची अर्थ मंत्रालयाने स्पष्ट माहिती जाहीर केली आहे आणि अपडेट देण्यात आली आहे. सरकारने घेतलेल्या या मोठ्या निर्णयाचा फायदा सरकारच्या विविध संबंधित कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना मिळणार आहे. तसेच आरबीआय मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी पगार व पेन्शन वाढ लागू असणार आहे. आणि या संदर्भामध्ये तसेच निवृत्ती वेतनधारकांना सुद्धा या सुधारणा प्रस्तावाचा लाभ आणि फायदा मिळणार आहे. सरकारचा हा निर्णय मागील तारखेपासून होणार असल्यामुळे कर्मचारी व पेन्शनधारकांच्या खात्यात मोठी थकबाकी जमा होणार आहे. सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून वेतन व पेन्शन प्रस्तावाला सरकारने आनंदाची बातमी जाहीर केली आहे. आणि तसेच नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधील कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतनवाढीच्या संदर्भातही सुद्धा मान्यता दिली आहे. यामुळे वेतन वाढीच्या संदर्भात मान्यता दिल्यामुळे या निर्णयामुळे पेन्शनधारक तसेच कर्मचारी आणि कुटुंब निवृत्ती पेन्शनधारकांना हे लाभार्थी निश्चित करण्यात आले आहे. या लाभार्थींना सर्वात मोठी वाढीव पेन्शन आणि वाढीव पगार मिळणार आहे. यासाठी अर्थ मंत्रालयाने वेतनासाठी 5,822.68 कोटी रुपये आणि 250.18 कोटी रुपये राष्ट्रीय पेन्शन प्रणालीसाठी मंजूर केले. त्याचबरोबर कुटुंब निवृत्ती प्रणालीसाठी तर 2,097 रुपये .48 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून याचा समावेश अर्थ मंत्रालयाने जाहीर केला आहे. आणि त्याचप्रमाणे केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्डच्या कर्मचाऱ्यांना व वेतनधारकांनाही तसेच कुटुंब वेतनधारकांनाही सुद्धा या वेतनवाढीचा फायदा मिळणार असल्यामुळे या प्रस्तावाला शासनाने सुद्धा मंजुरी प्रदान करण्यात आली आणि लवकरच तारीख जाहीर होऊन हे कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे कसे पाठवायचे याचे धोरण निश्चित करणे सुरू आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.